नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत 7वी जनरल सायन्स नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस। The soil is the great connector of lives, the source and destination of all. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर याविषयी आपण जाणून घेतलेले आहे। आज आपण अशाच एका नैसर्गिक संसाधनाची म्हणजेच मृदा, सॉइल याविषयी माहिती घेणार आहोत। सर्व प्राणीमात्रांचे जीवन, पालनपोषण आणि पुनरुज्जीवन हे मृदेवर अवलंबून असते। The survival of all animals, their nourishment and nurture depends on the soil. मग ही माती कशी बरं तयार होते? How soil is formed? बालमित्रांनो, या चित्रात तुम्हाला दिसते बघा, पेरेंट मटेरियल मीन्स रॉक, मोठमोठे दगड। हा आपल्याला दिसतोय या ठिकाणी बघा, दगडगोटे, वाळू, बारीक माती तसेच कार्बनिक पदार्थ मिळून ही माती बनलेली असते। The soil is made up of stone, sand, pebbles, fine soil particles as well as organic material. तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, मोठा हा दगड आहे। मोठे खडक जे आहे त्या खडकांमध्ये हे जेव्हा पाणी जाऊन अडकतं किंवा वाळू जाऊन अडकते त्यामुळे त्यांची झीज होत माती तयार होते। Due to changes in the atmospheric heat, cold, wind, these rocky surfaces develop cracks, and when water gets collected in these rocks, that freezes in the cold. Freezing water increases in volume and results in the breaking of rock and turns into small particles, which is soil. So, खडकांचे मातीत रूपांतर होण्याच्या क्रियेला अपक्षीणन असे म्हणतात। The process of transformation of rocks into soil is called weathering. लक्षात ठेवा, it takes 800 to 1000 years for a 2.5 centimeter thick layer of fertile soil to be formed naturally in nature. मातीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी जवळजवळ 800 ते 1000 वर्षे लागतात। तर या मातीमध्ये जीवाणू, कवक, शैवाले, कुजलेला पालापाचोळा असे वनस्पतीजन्य घटक असतात। तसेच सूक्ष्मजीव, कृमी, कीटक, शिंपले, प्राण्यांचे कुजलेले अवयव असे प्राणीजन्य घटकही असतात। माती कशी बनते? हाऊ सॉइल इज फॉर्म मी तुम्हाला सांगितलं आणि हे मातीचे आपल्याला थर दिसत आहेत। पेरेंट मटेरियल ब्रेक डाऊन ड्यू टू क्लायमेट, विंड, हीट एक्सेट्रा, आणि अशा प्रकारे तापमानाचा परिणाम होऊन वर्षानुवर्ष जाऊन कालांतराने 800 ते 1000 वर्षांनंतर ही माती तयार होते। हे मातीचे थर आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी। हा आहे बेडरॉक म्हणजेच मोठे खडक, सब सॉइल, आणि ही तयार होते ही टॉप सॉइल। बघा, हा आहे बेडरॉक म्हणजेच मोठे खडक, त्यानंतर पेरेंट मटेरियल, सब सॉइल, टॉप आणि ऑर्गॅनिक सॉइल। बेडरॉक मूळ खडक, त्यानंतर मातीचा थर व लहान खडक, अपरिपक्व मृदा ही तयार होण्याच्या अवस्थेत आहे, आणि हा आहे वनस्पतींच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली मृदा म्हणजेच ह्युमस मृदा। या ठिकाणी ही ह्युमस मृदा, आणि याच ह्युमस मृदेवर या सजीवांचं, वनस्पतींचं अस्तित्व अवलंबून असते। हे आहेत मातीचे थर। आता ह्युमस मृदा म्हणजे काय?
तर मृत वनस्पती आपण बघितलं की या मातीमध्ये वेगवेगळ्या वनस्पती, कवक, शैवाले, सूक्ष्मजीव हे यांचं विघटन होत असतं. तर या मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव या मृत वनस्पती आणि प्राणी यांचं विघटन होऊन मृदेवर जो थर तयार होतो आणि ज्यातून वनस्पतींना आवश्यक असे खनिज, न्यूट्रिएंट्स मिळतात, त्यालाच कुथित मृदा किंवा ह्युमस असे म्हणतात. बघा, डार्क सॉइल विच इज रिच इन ह्युमस. आता ही ह्युमस कशासाठी आवश्यक असतो बघा? इम्प्रूव्ह प्लांट ग्रोथ, हाय वॉटर होल्डिंग एबिलिटी, गुड ॲट स्टोरिंग न्यूट्रिएंट्स, युजफुल फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम, binds tiny soil particles and improves soil structure, brownish black color absorbs heat. काय होतं बघा? मातीचे सूक्ष्म कण बांधले जातात आणि मातीची रचना होते. सूक्ष्मजीवांसाठी हा ह्युमस उपयुक्त असतो. खनिज साठवली जातात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. झाडांच्या वाढीसाठी हा ह्युमसचा थर अत्यंत उपयुक्त असा असतो. आता या मृदेचे गुणधर्म आपण बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. मातीचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. सो कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइल टेक्स्चर. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरवला जातो. Soil contains particles of different sizes and the texture of the soil is determined by the proportion of the particles of the various sizes in it. मातीचे प्रकार. पहिला प्रकार आहे रेताड माती, सँडी सॉइल. As you see in the picture, आपल्याला दिसतंय यामध्ये वाळूचे किंवा मोठ्या कणांचे प्रमाण जास्त यामध्ये असते आणि या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल. इट हॅज द लीस्ट कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग वॉटर. पोयटा माती, सिल्ट सॉइल. या मातीत मध्यम आकारमानांच्या कणांचे प्रमाण अधिक असते आणि या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असते. Particles of silt soil, as you see in the picture, are of medium size and there is a large proportion of organic material in this soil. Its capacity to supply nutrients is much greater, as well as its water holding ability is also maximum. Silt soil is also called sedimentary soil. तिसरा प्रकार आहे चिकण माती, क्ले सॉइल. या मातीमध्ये सूक्ष्म कणांचं प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा खूप जास्त असते आणि यामुळेच ही माती वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकत नाही. हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. मृदा रचना म्हणजे काय? तर मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय कणस्वरूप, ठोकळ्यांच्या स्वरूपात स्तंभाकार अशी मृदेची रचना आपल्याला आढळून असते. येथे या ठिकाणी बघा ग्रॅन्युअल आहे म्हणजेच कण स्वरूप आहे. स्तंभाकार म्हणजेच आपल्याला काय दिसत आहेत? स्तंभ दिसत आहेत, ब्लॉक्स दिसत आहेत. ठोकळे दिसून येत आहेत आपल्याला. तर या ठिकाणी प्लेट्स दिसत आहेत, थर दिसून येत आहेत. The structure of soil depends upon the different shapes of particles in it. हे बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. तर माती जी पाणी धरून ठेवते त्या मातीची पाणी धारण क्षमता ही मुख्यतः मातीचा पोत आणि मातीचा सेंद्रिय घटक यांच्याद्वारे नियंत्रित केली जाते. साधारणपणे गाळ आणि कवच आकाराच्या कणांची टक्केवारी जितकी जास्त असते तितकी पाणी धारण करण्याची मातीची क्षमता जास्त असते. तर मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? तर मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात. एक म्हणजे मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होण्यास
मदत होते. या मातीचे उपयोग, मातीचा जो आपण हवा तसा आकार देतो त्या गुणधर्माला आकार्यता असे म्हणतात आणि याच गुणधर्मामुळे वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी तयार केली जातात. माती भाजली की त्यातील खनिजे वितळून थंड होताना मातीच्या इतर कणांना बांधून ठेवतात आणि त्यामुळे मातीच्या वस्तू टणक बनू शकतात. प्लांट कन्झर्वेशन, वनस्पती संवर्धनासाठी मातीची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते आणि म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मृदेची रचना, सजीवांचं पालन पोषण, पुनरुज्जीवन हे मातीवर अवलंबून असते. जलसंधारण, वॉटर कन्झर्वेशन, मातीच्या पाणी धरून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे विहीर, तळे या ठिकाणी आपल्याला पाणी साठवता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतीसाठी उपयोग होतो. घर बांधणीसाठी मातीचा उपयोग होतो. विटा बनवण्यासाठी, विविध प्रकारची भांडी, माठ, रांजण तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. चिनी मातीपासून अशा प्रकारे विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. तर सौंदर्य प्रसाधनामध्ये मुलतानी माती वापरली जाते. प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी सुद्धा काही प्रकारच्या मातीचा उपयोग केला जातो. शाडूच्या मातीपासून विविध प्रकारच्या मूर्त्या, पुतळे तयार केले जातात. टेराकोटा ही लालसर रंगाची माती असून तिचा उपयोग विविध प्रकारच्या वस्तू, अलंकार, आभूषणे बनवण्यासाठी केला जातो. तर हे मातीचे विविध प्रकारचे आपल्याला उपयोग आहेत. तर या मातीचे प्रदूषण जे आहे, हे प्रदूषण म्हणजेच जमिनीमधील विविध घटक या मातीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी, कारखान्यातून बाहेर पडणारी जी कीटकनाशके, रासायनिक औषधे वगैरे बाहेर पडतात, त्यामुळे या मातीचं प्रदूषण होत असतं. मातीमधील सूक्ष्म घटक, खनिज यांचा नाश होतो. तर रासायनिक खतांचा जरुरीपेक्षा शेतीमध्ये वापर केल्यामुळे सुद्धा मातीचे प्रदूषण होते. आम्ल पर्जन्यामुळे सुद्धा मातीचं प्रदूषण होतं आणि रसायनांच्या अतिवापरामुळे या मातीचं प्रदूषण होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.